आज वैशाखी पौर्णिमा या दिवसाचे महत्त्व पाहता जगाच्या इतिहासात या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या दिवशी जन्मलेल्या एका राजघराण्यातील व्यक्तीने सर्व संग त्याग करून माणूस आयुष्यात दुःखी का आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यशसुद्धा आले. माणूस आयुष्यात दुःखी का आहे, त्या दुःखाचे कारण शोधून त्या दुःखावर उपाय सांगण्याचे कामसुद्धा त्या राजघराण्यातील व्यक्तीने केले. वयाच्या 29व्या वर्षापर्यंत राजकुमार म्हणून वावरणारा तरुण ऐन तारुण्यात तो आज आपण ज्या सुखासाठी धडपड करत आहोत ते सर्वच सुख सोडून देऊन त्यांचा त्याग करून माणसाच्या आयुष्यातील दुःखाचे कारण काय, ते दुःख माणसाच्या आयुष्यात का निर्माण होते, ते दुःख कोणती अज्ञात शक्ती देते का, माणसाच्या आयुष्यात जन्म ते मृत्यू या दरम्यानचा जो प्रवास आहे त्या प्रवासात माणूस दुःखी का होतो, त्याने तर तो प्रवास आनंदाने करायला हवा, तो असे का करत नसेल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी शाक्य कुळातील सिद्धार्थ नावाचा राजकुमार ग्रहत्याग करतात. तो सिद्धार्थ म्हणजे आज ज्यांना संपूर्ण जग गौतम बुद्ध म्हणून ओळखते. सिद्धार्थ ते बुद्ध हा प्रवास असामान्य असा प्रवास आहे. या प्रवासास सुरू करण्यापूर्वी सिद्धार्थ हे आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतात. मानवी मनाच्या नैसर्गिक इच्छा आणि प्रासंगिक इच्छेचा उपभोग घेतात. पण तरीही त्यांचे मन कुठेच रमत नाही. ते संसारात रमवावेत यासाठी त्यांच्या वडिलाकडून विविध प्रयोग करण्यात येतात. त्यात शेकडो ललनांचा सहवास असो की विविध ऋतूत राहण्यासाठी त्या ऋतूनुसार सोयी असलेले मोठमोठे बंगले असोत, पण तरीसुद्धा ते विचलित होत राहतात. या अनित्य जगाचा मोह त्यांना आपल्या मोहात अडकवून ठेवू शकत नाही. वयाची 20 वर्ष ओलांडण्याआधीच त्यांचा विवाह झालेला असतो, पण तरीही ते स्थिर राहत नाहीत. त्यांचं मन एकांतात रमते, गंभीर विषयावर चिंतन करण्यात रमत असते. हे सिद्धार्थांचे वडील शुद्धोदन यांच्या नजरेत येत असते. वडील म्हणून त्यांना आपल्या मुलाची काळजी असते. ते जर संसारात रममान झाले तर आपल्या कुळाचा उद्धार होईल ही अपेक्षा वडिलांना असते. सिद्धार्थ आपल्या वयाची 20 वर्ष पूर्ण करतात. शाक्य संघाच्या नियमानुसार मुलाने वयाची 20 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांना शाक्य संघाची दीक्षा घ्यावी लागत असते. सिद्धार्थांनी सुद्धा हा नियम पाळून शाक्य संघाची दीक्षा घेतली आणि शाक्य संघाच्या प्रत्येक शिकवणुकीचा अभ्यास ते करू लागले. शाक्य संघाच्या प्रत्येक नियमाचं ते पालन करत होते. मी राजपुत्र आहे, मी माझ्या मर्जीनुसार नियमांचं पालन करेल असा विचार कधीही मनात येऊ दिला नाही किंवा तसा अहंभावसुद्धा बाळगला नाही. शाक्य संघात असतानाच पाण्याबद्दल आपत्कालीन स्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमुळे शुद्धोधन राजाला जे घडू नये असे वाटत होते ते घडण्यास म्हणजेच सिद्धार्थांना ग्रहत्याग करावा लागेल अशी परिस्थिती उद्भवली. तो प्रसंग म्हणजे शाक्य आणि कोलिये यांच्यात रोहिणी नदीच्या पाण्यावरून निर्माण झालेली स्थिती. तसे शाक्य आणि कोलिये यांच्यात दरवर्षी वाद व्हायचा की पाणी कोणी आधी वापरायचे यावरून बैठकीत तोडगा निघायचा किंवा कधी वाद व्हायचे, हाणामारी व्हायची. पण यावेळी मात्र हा तंटा मिटत नव्हता. शाक्य आणि कोलियांच्या सेवकात मोठा संघर्ष झाला. ही गोष्ट शाक्य व कोलिये यांना कळाली. तेव्हा हा तंटा युद्धानेच कायमचा थांबू शकेल असे त्यांना वाटले. शाक्य संघाच्या बैठकीत निर्णय झाला की युद्धाला सामोरे जायचे. सिद्धार्थांनी मात्र या गोष्टीला विरोध केला. युद्धात सामील होण्यास नकार दिला. सिद्धार्थांनी म्हटले की प्रथम दोष कुणाचा आहे यावर चर्चा व्हावी आणि तोडगा काढण्यात यावा अशी अपेक्षा सिद्धार्थांनी व्यक्त केली. त्यावर संघाच्या सेनापतीने उत्तर दिले की ही वादाची सुरुवात शाक्यांनी केली, कारण यावेळी प्रथम पाणी घेण्याची वेळ ही शाक्यांची होती. यावर सिद्धार्थ म्हणतात की दोघांकडील 2-2 सदस्य निवडावे, त्या चौघांनी मिळून 5वा सदस्य निवडावा आणि पंच कमिटी जो निर्णय देईल तो निर्णय आपण सर्वांनी मान्य करावा. या प्रस्तावाला अनुमोदन पण प्राप्त झाले, पण सेनापतीने हा निर्णय मान्य केला नाही. ते आपल्या निर्णयावर ठाम होते आणि युद्धाच्या बाजूने बहुमत सुद्धा होते. कोलियांना जोपर्यंत कडक शासन करत नाही तोपर्यंत कोलिये शांत होत नाहीत हा विचार पुढे आला. यातून सिद्धार्थांनी मांडलेला विचार अप्रत्यक्षपणे रद्द झाला. युद्ध हाच एकमेव पर्याय आहे हे बैठकीत ठरवण्यात आले.
सिद्धार्थाने युद्धात सहभागी होण्यास नकार दिला. यावर सेनापतीने सिद्धार्थांना म्हटले की तू संघात येत असताना घेतलेली शपथ आठवण कर. तू जर संघाचा एकाही निर्णयाच्या विरोधात गेलास तर तुला लोकनिंदेला सामोरं जावं लागेल. राजपुत्र असला तरीसुद्धा नियमाला धरून राहण्याचं अभिवचन सिद्धार्थांनी दिले. युद्धात सामील न झाल्यास किंवा युद्धाचं समर्थन न केल्यास संघ जी शिक्षा देईल ती शिक्षा स्वीकारावी लागेल. त्यानुसार सिद्धार्थांसमोर 2 पर्याय देण्यात आले. एक, कुटुंबावर सामाजिक बहिष्कार आणि संपत्तीची जप्ती, आणि दुसरा पर्याय म्हणजे देशत्याग. सिद्धार्थांनी आनंदाने देशत्याग करण्याचा निर्णय स्वीकारला. वयाच्या 29व्या वर्षी ग्रहत्याग केलेल्या सिद्धार्थ बुद्ध बनण्याच्या प्रवासाला लागले. पुढील काही वर्षात दुःखाबद्दल जे विचार त्यांच्या डोक्यात येत होते त्यावर ते चर्चा करू लागले, चिंतन करू लागले. वनात असलेल्या प्रत्येक ज्ञानी व्यक्तीकडून त्यांनी त्यावर उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना हवे तसे ज्ञान मिळत नव्हते. शेवटच्या टप्प्यात 5 परिव्राजकासह कठोर तपश्चर्येस बसले. शरीर दुबळे आणि क्षीण झाले. यावर त्यांना प्रश्न पडला, आपण हे काय करतोय? मन आणि शरीराला आपण एवढ्या यातना देऊन काही साध्य करू शकाल का? या विचाराने बोधिसत्व सिद्धार्थांनी कठोर तपश्चर्या थांबवली आणि आपल्याला लागेल एवढे पुरेसे अन्न एकत्रित करून गया येथील जंगलाच्या परिसरात चिंतनास बसले. बुद्ध होण्याकडे प्रवास करत असताना मुदिता म्हणजे आनंद, विमलता म्हणजे शुद्धता, प्रभाकारी म्हणजेच तेजस्विता, आर्चिष्मती म्हणजेच अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता, सुदूरजया म्हणजे जिंकण्यासाठी कठीण अशी स्थिती, अभिमुखी म्हणजे उत्क्रांती आणि कारणे यांच्या 12 निदानांचे आकलन, दुर्गमा म्हणजे दूर जाणे, अचल, साधुमती, धर्ममेध या 10 अवस्था पार करून सिद्धार्थ बोधिसत्व बुद्ध बनण्याच्या मार्गावर मार्गस्थ झाले. दुःखाचे कारण शोधण्याचा ते अविचल प्रयत्न करू लागले. त्या प्रयत्नांना आजच्या दिवशीच म्हणजेच वैशाखी पौर्णिमेला यश आले आणि राजकुमार सिद्धार्थ ते बोधिसत्व सिद्धार्थ, बोधिसत्व सिद्धार्थ ते सिद्धार्थ गौतम बुद्ध हा प्रवास संपला आणि जे ज्ञान हवे होते ते ज्ञान प्राप्त झाले. बुद्धाला जे ज्ञान प्राप्त झाले, दुःखमय आयुष्याबद्दलचा तो मार्ग म्हणजे 4 आर्यसत्य होत. पहिले आर्यसत्य म्हणजे जगात दुःख आहे. दुसरे, त्या दुःखाला कारण आहे. तिसरे, हे कारण म्हणजे तृष्णा म्हणजेच वासना होय. चौथे आणि शेवटचे आर्यसत्य म्हणजे वासना नियंत्रित करणे हा दुःख निवारण्याचा उपाय किंवा मार्ग आहे. या 4 आर्यसत्यात सिद्धार्थ गौतम बुद्धांनी मानवाच्या आनंदी जीवनाचे रहस्य सांगितले आहे. हे 4 आर्यसत्य सांगत असताना त्यात स्वतःचं असं कोणतंच श्रेय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. तथागत गौतम बुद्धाकडे कोणताही व्यक्ती जर आपली समस्या घेऊन गेला तर त्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न सिद्धार्थ गौतम बुद्धांनी केला आहे. आपला हा विचार मानवी जीवन आनंदी होण्याचा मार्ग इतरांना सुद्धा ज्ञात व्हावा म्हणून प्रवचन देण्याचा त्यांनी निश्चय केला आणि आपलं ज्ञान प्रवचनाच्या माध्यमातून सांगण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिले प्रवचन त्या 5 परिव्राजकांना दिले, जेथे सारनाथ येथून त्या 5 परिव्राजकांना सोडून हे गेले होते. तेथून धम्मप्रचाराची सुरुवात झाली. धम्मदीक्षा देत असताना ती दीक्षा 2 प्रकारची निर्धारित केली. एक, पूर्णवेळ अनुयायी म्हणजे भिक्खू संघ, आणि दुसरा उपासक जो गृहस्थी जीवन जगत असतो. दोन्ही प्रकारची दीक्षा घेत असताना कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते. तो विशिष्ट जाती धर्मातील असावा अशी कोणतीही अट सिद्धार्थ गौतम यांनी टाकली नव्हती. त्यांच्या अनुयायात राजा ते रंक, उच्च कुलीन ते कनिष्ठ कुलीन व्यक्ती, चांडालिका, अंगुलीमाल, कुख्यात दरोडेखोर जो होता, अशा विविध व्यक्तींना आपल्या शिकवणीचा अनुयायी त्यांनी बनवले. तथागत बुद्ध आपली शिकवण सांगत असताना, आपल्या अनुयायांच्या समस्येचे निराकरण करत असताना विविध प्रसंग घडत गेले. त्या प्रत्येक प्रसंगात बुद्धांनी
फक्त मार्ग दाखवला. कुठेही समस्येचे निराकरण मी स्वतः करेल असे सांगितले नाही. या संदर्भात एक उदाहरण नक्की घेता येईल. ते म्हणजे किसा गौतमीच्या मुलाचे सर्पदंशाने अल्पवयात निधन होते. ती आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी अकांड तांडव करत असते. आपल्या मुलाच्या मृत्यूची भीक मागत असते, पण कोणीही तिच्या मुलाला जिवंत करू शकत नाही. त्या दरम्यान बुद्ध त्या परिसरात वास्तव्यास असतात. तेव्हा ती बुद्धापुढे जाऊन दुःख वियोगाने आक्रोश करायला लागते. हे देवदूता, मानवाच्या कल्याणकरता माझ्या मुलाचे सर्पदंशाने अकाली निधन झाले आहे. मला या व्यतिरिक्त दुसरा कोणताही सहारा नाही. माझ्या बाळाचे प्राण वाचवा. बुद्धांनी तिची अवस्था लक्षात घेतली आणि तिला सांगितले की मी तुझ्या बाळाला नक्कीच जीवदान देईल, त्याला जिवंत करेल. तू एकच काम कर की आता वस्तीत जा आणि ज्यांच्या घरी एकही व्यक्ती मृत्यू पावला नाही अशा घरून मुठभर मोहरी घेऊन ये. ती कसलाही विचार न करता, वेळ न दवडता लगेच वस्तीत गेली. आणि तुमच्या घरात अद्याप कोणी मृत पावला नसेल तर मला तुमच्या घरातील मुठभर मोहरी द्या. पण कोणत्याच घरून तिला हव्या असलेल्या मोहरी तिला मिळवता आल्या नाहीत. ती निराश होऊन वापस बुद्धापाशी आली आणि तिने बुद्धांना सांगितले की तुम्ही सांगितलेल्या प्रकारची मोहरी मला मिळू शकलेली नाही. त्यावर बुद्ध म्हणतात की जो जन्म घेतो त्याचा मृत्यू अटळ आहे. निसर्ग नियमानुसार तो एक ना एक दिवस मरणार हे नक्की आहे. त्यामुळं तुझ्या मुलाचा मृत्यू झाला हा सुद्धा निसर्ग नियमाला धरून आहे. यातून तू स्वतःला सावर, या सत्याचा स्वीकार कर. बुद्धाच्या या प्रसंगाचा विचार केल्यास आपणास लक्षात येते की तथागत बुद्ध हे कुठेही अनैसर्गिक वर्तन करत नाहीत. निसर्गाविरुद्ध कोणतीही संकल्पना आपल्या अनुयायांना देत नाहीत. म्हणजेच बुद्ध हे कोणतीही काल्पनिक गोष्ट मांडत नाहीत किंवा त्यावर विश्वास ठेवायला सुद्धा सांगत नाहीत. बुद्ध सांगतात की तुम्ही जगत असलेल्या आयुष्यात तुम्ही स्वतः अनुभव घ्या. मी सांगितलेली शिकवण ही मी सांगतोय, मी एवढे वर्ष तपश्चर्या करून सांगतोय म्हणून ती खरी आहे असे कधीच गृहीत धरू नका. माझ्या शिकवणीचा स्वतः सम्यक मेंदूने विचार करा. तुम्हाला जर ते खरं आहे असे वाटत असेल तरच ते स्वीकार करा, अन्यथा स्वीकारू नका. असा मुक्त विचारांचा मार्गदाता असावा. विचार स्वीकारण्याचं स्वातंत्र्य देणारा पृथ्वी तलावरील एकमेव व्यक्ती जो आपल्या अनुयायांना पूर्णपणे स्वातंत्र्य देतो. अनुयायांना स्वातंत्र्य देत असताना कोणतेही श्रेय सुद्धा स्वतःकडे घेत नाही किंवा स्वतःसाठी कोणतीही अपेक्षा तो करत नाही. माझ्याकडे येत असताना एक बाब लक्षात असू द्या, मी सुद्धा मानव आहे. हे ज्ञान मी चिंतन आणि मनन करून आत्मसात केलं आहे. यात कोणत्याही गुप्त शक्तीचा हात नाही. माझ्या या परिश्रमात निसर्गाचा सहभाग मात्र नक्की आहे. तसंच तुमच्या विकासात सुद्धा कोणत्याही गुप्त शक्तीचा हस्तक्षेप नसतो. तुम्ही कष्टाची वाटचाल कशी करता यावर तुमची फलश्रुती निश्चित असते. मी सुरुवातीला जे काही बुद्धांच्या मनातील प्रश्न उपस्थित केले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे बुद्धाने शोधून काढली आणि मानवजातीला बहाल केली. म्हणूनच बुद्ध हा जगातील एकमेव असा तत्ववेत्ता आहे जो कोणत्याही बंधनात माणसाला अडकू देत नाही. बुद्धाच्या या विचारसरणीला धम्म म्हणून जेव्हा पाहिलं जातं तेव्हा पृथ्वी तलावरील जेवढे धर्म आहेत त्या प्रत्येक धर्माला मागे सारून माणसाच्या विकासास हातभार लावणारा, माणसाने माणसाशी कसे वागावे याची शिकवण देणारा हा मार्ग आहे. या मार्गाचा प्रत्येक मानवाने अंगीकार केला तर उद्भवणाऱ्या समस्येवर उपाय सापडत जाईल. बुद्ध एकमेव मार्गदाता आहे जो आपल्या विकासाच्या मार्गावर मार्गस्थ होण्यास भाग पाडतो. एकमेकांबद्दल असलेली द्वेषभावना नाहीसी करण्यास मदत करतो. म्हणूनच जगात कुठेही गेलात तर मी बुद्धाच्या भूमीतून आलोय हे शब्द आपसुकच आपल्या तोंडातून निघतात. ही भावना आपल्याला दाखवून देते की आम्हाला बुद्धाचा मार्गच पुढे घेऊन जाऊ शकेल. हे मी सांगतोय म्हणून नाही तर स्वतः अनुभूतीसुद्धा घेऊन पहा. आपण कोणत्याही धर्मातील आहात, कोणत्या जातीतील आहोत याचा अनुसरण करण्याशी काही संबंध नाही. बुद्धांच्या विचाराचं अनुसरण केल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की खरंच बुद्ध विचार हा मानवाला तारणार आहे तेव्हा मात्र ठरवा की आपण कोणत्या धर्माचा अंगीकार करायचा आणि कोणत्या धर्माचा त्याग करायचा. बुद्धाच्या मानवी कल्याणाच्या मार्गाचा विचार केल्यानंतर असे लक्षात येते की बुद्ध हा एक आणि एकच मार्ग आहे जो सद्यस्थितीतून मानवी विकास घडवून आणेल.
या वैशाख पौर्णिमेनिमित्त आपणास शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमो बुद्धाय.